यूजीसीच्या नियमांना सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे। हे नियम भेदभाव विरोधी असल्यामुळे न्यायालयाने याला तात्पुरती स्थगिती दिली आहे। नियमांच्या अंमलबजावणीवर कोर्टाने स्टे जारी केलाय। जुने 2012च्या नियमांना सध्या लागू ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिलाय। यूजीसीचे नियम हे उच्च शिक्षण संस्थांमध्ये जाती आधारित भेदभाव रोखण्यासाठी, समानतेची सुनिश्चित करण्यासाठी आणि इक्विटी कमिटी स्थापन करण्यासाठी तयार करण्यात आले होते। नियमांनुसार सर्व महाविद्यालये आणि विद्यापीठांनी एसटी, एससी, ओबीसी, दिव्यांग आणि महिलांच्या प्रतिनिधित्वासह इक्विटी कमिटी स्थापन करणं अनिवार्य केलं होतं। मात्र नियमांविरोधात अनेक याचिका सुप्रीम कोर्टात दाखल झाल्यानंतर न्यायालयाने एक मोठा निर्णय घेतलाय। याचिकाकर्त्यांनी आरोप केला की नियमामध्ये जात आधारित भेदभावाचं वर्णन अस्पष्ट आहे आणि सामान्य वर्ग म्हणजे जनरल कॅटेगरी विद्यार्थ्यांना संरक्षणातून वगळलं जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला आणि त्यामुळे हा नियम एकतर गैरवापर करण्यासाठी आणि विभाजनकारक ठरू शकतो। यामुळे या नियमांना आता स्थगिती देण्यात आली आहे। सुप्रीम कोर्टाने म्हटलंय की नियमांची भाषा अस्पष्ट आहे आणि त्याचा गैरवापर होण्याची शक्यता आहे, त्यामुळे अंमलबजावणीला तात्पुरती स्थगिती देणं आवश्यक आहे। न्यायालयाने कोर्टाला केंद्र सरकार आणि यूजीसी कडून स्पष्टीकरण मागितलेलं आहे। दरम्यान यावरची पुढील सुनावणी देखील होणार आहे। 19 मार्चला यावरची पुढील सुनावणी होईल आणि त्यानंतर नवीन माहिती दिली जाईल। त्यामुळे आता सध्या तरी याला स्थगिती देण्यात आल्याची ही माहिती समोर येते।